विद्यार्थी मित्रो, आज वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयामधील टॉपिक नंबर 2 व्यवस्थापनाच्या कार्यामधील व्यवस्थापनाचं जे तिसरं कार्य आहे ते म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापन याचा अर्थ प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये आवश्यक असणारं जे मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ याचं व्यवस्थापन करणे. कारण कोणतीही व्यवसाय संस्था ही जर यशस्वी व्हायची असेल तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये जसं भौतिक साधनसंपत्ती आहे त्यापेक्षासुद्धा कर्मचारी म्हणजे मनुष्यबळ हे अधिक जर प्रभावी व चांगलं असेल तर व्यवस्थापनाची अन्य सर्व जी कार्य आहे ती योग्य प्रकारे होत असतात. आणि त्यामुळे प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये उपलब्ध असणारा कर्मचारी वर्ग हा योग्य पात्रतेचा कायमस्वरूपी म्हणजे चांगल्या प्रकारचा मिळवणं आणि तो टिकवणं हे आवश्यक असतं. आणि मग कर्मचाऱ्यासंदर्भात व्यवस्थापनाला जे जे काही करावं लागत असतं मग त्या कर्मचाऱ्यांची भरती निवड त्याचं प्रशिक्षण बढती बदली किंवा सेवानिवृत्ती असेल या संदर्भात योग्य त्या प्रकारे काळजी घेणं म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापनचा अर्थ आपण अगोदरच्या याच्यामध्ये पाहिलेला आहे. तर कर्मचारी व्यवस्थापन असणं का गरजेचं आहे तर याबद्दल आपण त्याचं महत्त्व जे आहे हे महत्त्व आपण त्या ठिकाणी आज पाहणार आहोत. बघा, पहिला मुद्दा सांगता येतो की कर्मचारी व्यवस्थापन हे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य आहे. तर प्रभावी व्यवस्थापकीय कार्य का? कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे नियोजन संघटन निर्देशन नियंत्रण ही काही व्यवस्थापनाची किंवा अन्य कार्य जी आहेत ही कार्य प्रभावीपणे करण्यासाठी ते कार्य करणारा कर्मचारी वर्ग तर त्या ठिकाणी मनुष्यबळ महत्त्वाचं असतं. आणि ही कार्य प्रभावीपणे करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही गुरु केली आहे. सक्षम कार्यशक्ती म्हणजे सक्षम मनुष्यबळ उत्पादन विक्री किंवा वित्त अन्य जे विभाग आहेत या विभागामध्ये किंवा त्या विभागाच्या कार्यामध्ये प्रभावीपणे काम करू शकते. इतर सर्व कार्याचा जो परिणाम आहे हा सर्व कार्याचा परिणाम हा कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रभावीपणावरती अवलंबून असतो. कर्मचाऱ्यांना योग्य ते कार्य दिलं, कर्मचाऱ्यांची भरती जर योग्य प्रकारे केली असेल, त्यांचं प्रशिक्षण चांगल्या प्रकारे दिलं असेल, त्याचप्रमाणे त्यांना मोबदला किंवा त्यांना अन्य सेवा सुविधा या जर योग्य दिल्यात असतील तर व्यवसायाची सर्व कार्य योग्य प्रकारे पार पाडणं शक्य होत असतं. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगता येतो की मानवी संसाधनाचा प्रभावी वापर. बघा, आता मानवी संसाधनाचा प्रभावी वापर याचा अर्थ काय की त्यांच्याकडून जास्तीत जास्त त्यांच्याकडे ज्या काही क्षमता आहेत मनुष्यबळामध्ये किंवा कर्मचारी अधिकारी वर्गामध्ये त्यांच्याकडे ज्या काही क्षमता आहे जो काही अनुभव आहे कौशल्य आहे या कौशल्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी व्यवस्थापनाला त्या कर्मचाऱ्यांच्या पात्रतांप्रमाणे त्यांना योग्य ते काम जर दिलं ते कर्मचारी व्यवस्थापनमध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे राईट मॅन ॲट राईट प्लेस योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती जर आपण त्या ठिकाणी नेमली त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलं चांगलं त्यांच्या पात्रताप्रमाणे योग्य तो मोबदला दिला त्या कर्मचाऱ्याला त्याच्या विकासासाठी आपण प्रत्येक टप्प्यावरती संधी दिली त्यासंबंधी आपण काळजी घेतली कामाचा अतिरेक टाळला तर आपल्याकडे उपलब्ध असणारं मनुष्यबळ हे अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतं. तर मानवी संसाधनाचा कार्यक्षम वापरामुळे एकूणच व्यवसायाची कामगिरी सुधारते आणि व्यवसाय संघटना विकसित होण्याला मदत होत असते. त्यानंतर सहसंबंध निर्माण होतात. तर सहसंबंध याचा अर्थ चांगले संबंध निर्माण होतात असणं गरजेचं आहे. गुड रिलेशन्स आर मेंटेन प्रोव्हाइडेड स्टाफिंग इज डन प्रॉपरली. कर्मचाऱ्यामध्ये चांगले संबंध निर्माण होणं आणि ते राहणं हे व्यवसायाच्या दीर्घकालीन किंवा भविष्याचा विचार करता अत्यंत आवश्यक आहे. सहसंबंध के चांगले होणं कधी चांगले होऊ शकतात की जर त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या पात्रताप्रमाणे काम दिलं योग्य प्रकारे त्याला निर्देशन केलं प्रशिक्षण चांगलं दिलं किंवा योग्य वेळी त्याला आपण बढती दिली त्याच्या गरजेप्रमाणे बदली करून दिली
तर कर्मचारी अधिकारी किंवा व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये सुद्धा एक चांगलं नातेसंबंध निर्माण होत असतात आणि त्यामधून चांगला सुसंवाद निर्माण होत असतो. आणि हा सुसंवादसुद्धा संघटनेच्या दीर्घकालीन यशासाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व सांगता येतं की मानवी संसाधनाचा विकास. बघा आपण त्या व्याख्यामध्येच म्हटलेलं आहे, कर्मचाऱ्यांचा विकास करणं, त्यांना संधी देणं, प्रत्येकाकडे असणाऱ्या क्षमता, अनुभव, कौशल्ये जर आपण त्याच्या वापराला आपण संधी दिली, त्याच्याकडे असणारं योग्य कौशल्य आपण जाणलं आणि त्याप्रमाणे त्याला काम करायला जर संधी दिली, स्वातंत्र्य दिलं, तर निश्चितच प्रत्येक कर्मचाऱ्याचा विकास त्या ठिकाणी होत असतो. आणि मानवी संसाधनाचा विकास झाला तर याचा अर्थ लक्षात की व्यवसायाचा विकास होणार आहे. कारण तो कर्मचारी वर्ग किंवा अधिकारी वर्गसुद्धा व्यवसायामध्ये अधिक चांगल्या प्रकारे योगदान देईल. आणि अधिक चांगल्या प्रकारे जर योगदान दिलं तर व्यवसायामध्ये त्याचा अल्टिमेटली व्यवसायाच्या विकासावरती त्याचा अंतिमतः परिणाम होणार आहे. व्यवसायाची वृद्धी होणार आहे. व्यवसायामध्ये म्हणजे उत्पादन अधिक वाढेल किंवा विक्री संस्था असतील तर टर्नओव्हर म्हणजे विक्री अधिक वाढेल. एकूणच व्यवसाय वाढीला मदत होईल. कधी? जर मानवी संसाधनाच्या विकासाला संधी दिली तर. आणि कर्मचारी व्यवस्थापन हे मानवी संसाधन म्हणजे मनुष्यबळ आहे याच्या नेहमी विकासाला प्रयत्न करत असतं. म्हणजे प्रशिक्षण आणि पदोन्नतीमधून त्याचा विकास होत असतो. तर तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा प्रभावी वापर. बघा आता संपूर्णपणे जे काय संसाधनं व्यवसायामध्ये उपलब्ध असतात का जे काय तंत्रज्ञान उपलब्ध असतं यांना मोटिवेट करण्याचा किंवा ॲक्टिवेट म्हणून आपण त्याला ॲक्टिवेट आणि मोटिवेट कार्यरत करण्याचं कार्य कोण करतं? मनुष्यबळ करतं. मशिनरी जरी किती चांगल्या प्रकारची घेतली, कच्चा माल जरी किती चांगल्या प्रकारचा घेतला असला तरीसुद्धा त्याचा योग्य प्रकारे वापर करून आउटपुट जे आहे ते आउटपुट चांगल्या प्रकारे निर्माण करण्यासाठी मनुष्यबळच आवश्यक असतं. प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक असतो. त्यामुळे प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धती याचा प्रभावी वापर त्या ठिकाणी करू शकतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला योग्य प्रकारचं जर प्रशिक्षण दिलं तर त्याचा वापर तो कर्मचारी किंवा सर्वच कर्मचारी त्यांच्याकडे उपलब्ध असणारी इतर जी संसाधनं आहेत ही संसाधनंसुद्धा योग्य प्रकारे वापरतील. त्याचा अपव्यय त्या ठिकाणी टाळला जाईल, पर्याप्त वापर होऊ शकेल आणि उत्पादकीय कामासाठी त्याचा वापर होऊ शकेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे कार्यक्षमता वाढते. हे बघा कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता कशावरती अवलंबून असते? त्या कर्मचाऱ्यांच्या समाधानावरती अवलंबून असते. आणि कर्मचारी समाधानी कधी राहत असतात की ज्यावेळी त्यांना त्यांच्या क्षमतांप्रमाणे काम दिलं जात असतं आणि त्यांच्या विकासासाठी आपण काय करत असतो? संधी देत असतो. त्यांच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणं, अन्य विकास कार्यक्रम उपलब्ध करून देणं, किंवा योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रमातून कर्मचाऱ्यांची कामगिरी त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे सुधारणा होत असते. आणि एकूणच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढली तर आपोआपच व्यवसायाची कार्यक्षमतासुद्धा त्या ठिकाणी वाढत असते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमता वाढीनंतर पुढचा मुद्दा आपण त्या ठिकाणी सांगता येईल म्हणजे दीर्घकालीन परिणाम म्हटलं. आता दीर्घकालीन परिणाम याचा अर्थ इथं संस्थेचा एक दीर्घकाळ भविष्याचा जर विचार केला तर भविष्यामध्ये सुद्धा ती संस्था अधिक चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकते. दीर्घकालीन परिणाम याचा अर्थ ज्या व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी व्यवस्थापन कार्य अधिक चांगल्या प्रकारे असतं त्या व्यवसायाची जी प्रतिमा आहे समाजातील प्रतिमा अधिक चांगल्या प्रकारे निर्माण होण्याला मदत होत असते. पात्र, कार्यक्षम आणि कुशल कर्मचारी ही नेहमीच संस्थेची ॲसेट आहे, संपत्ती आहे. तर कर्मचाऱ्याची योग्य निवड संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जात असते. साहजिकच याचं संघटनेच्या कार्यक्षमतेवर आणि एकूणच त्या व्यवसायाचं समाजामध्ये असणारं नावलौकिक
आणि त्यामुळं व्यवसायाचा विकास आणि विस्तार किंवा वाढ ही त्यावरती अवलंबून असते. आणि म्हणून दीर्घकाळाचा जरी विचार केला तरी यामध्ये सुद्धा प्रामुख्यानं कर्मचारी व्यवस्थापन हे अत्यंत आवश्यक असणारं व्यवस्थापनाचं कार्य आहे. नंतर पुढचा मुद्दा सांगता येतो की आवश्यक योगदान. आता आवश्यक योगदान कोणाचं? कर्मचाऱ्यांचं योगदान. कर्मचारी अधिक चांगल्या प्रकारे काम करत असतात. का करतील? कारण कर्मचारी व्यवस्थापनामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचा विचार केलाच असतो. आणि जर व्यवस्थापनानं कर्मचाऱ्यांचा जर विचार केला तर कर्मचारीसुद्धा त्या व्यवसाय संस्थेमध्ये आपल्यामध्ये ज्या काही क्षमता आहेत या सर्व क्षमता पूर्णपणे वापरतात. अधिक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करत असतात. आणि प्रत्येक कर्मचाऱ्यानं जर योग्य प्रकारे कार्यक्षमतेनं काम केलं तर एकूणच व्यवसायाची उत्पादकता वाढण्याला त्या ठिकाणी मदत होत असते. म्हणजे जे योगदान जे आहे हे योगदान अधिक प्रमाणामध्ये किंवा चांगल्या प्रकारे होऊ शकतं. कर्मचारी त्या व्यवसाय संस्थेमध्ये अधिक उत्स्फूर्तपणे कार्यक्षमतेनं काम करण्याला तयार होत असतात. नंतर कामाचं समाधान. आता लक्षात घ्या की ज्यावेळी आवश्यक योगदान होत असतं, खरं म्हटलं तर कामाचं समाधान हे अगोदर आहे आणि कामाचं समाधान असल्यामुळे आवश्यक योगदान आहे. ज्या व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचारी समाधानी असतो तो कर्मचारी व्यवसायामध्ये अधिक चांगल्या प्रकारे आपलं योगदान त्या ठिकाणी देत असतो. आणि कर्मचारी व्यवस्थापनामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य ते काम, योग्य ते वेतन, योग्य त्या सेवा सुविधा किंवा बढतीला संधी किंवा त्याच्या अगर आपण म्हटलं की त्याच्या गरजेप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी बदली, त्या संपूर्णपणे कर्मचाऱ्याचा अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसा विकास करता येईल हे व्यवस्थापन जर पाहत असेल तर कर्मचारीसुद्धा आपण म्हटलं की चांगल्या प्रकारे योगदान देत असतात. आणि त्यामधून कर्मचाऱ्यांना एक मानसिक समाधान, सॅटिस्फॅक्शन जे आहे, वर्क सॅटिस्फॅक्शन, कामाचं समाधानसुद्धा आहे. कर्मचाऱ्यांमध्ये कामाचं समाधानाची भावना निर्माण होत असते. आणि ज्या व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांना कामाचं समाधान ज्यावेळी मिळतं त्यावेळी साहजिकच त्या व्यवसायामध्ये असणारी एकूण कार्यक्षमता ही कार्यक्षमता चांगल्या प्रकारे टिकून राहण्याला मदत होत असते. म्हणजे व्यवसाय व्यवस्थापनानं जर कर्मचाऱ्यांच्या सर्व गरजा विचारात घेतल्या आणि प्रत्येकाला योग्य ती संधी दिली, कर्मचारी आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये कायमस्वरूपी कसा टिकून राहील, कर्मचारी चांगला मिळणं आणि तो चांगलं टिकून राहणं यासाठी त्याला योग्य त्या वेळोवेळी संधी देणं, प्रशिक्षण संधी आहे, बढती आहे, विविध सेवा सुविधा आहेत, या सेवा सुविधासुद्धा व्यवस्थापनानं कर्मचाऱ्याला देणं आवश्यक असतं. नंतर शेवटचं महत्त्व सांगता येतं की सुसंवाद टिकून राहतो. सुसंवाद कोणामध्ये? तर व्यवस्थापन आणि कर्मचारी आणि अधिकारी वर्गामध्ये. ज्यावेळी कोणत्याही व्यवसायामध्ये अनेक विभागामध्ये म्हणजे समन्वय आणि सुसंवाद, कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन तिथं पाहिजे. सुसंवाद प्रामुख्यानं कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची भरती केल्यात असते, निवड केल्यात असते. तर त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करून पदोन्नती दिली जाते. त्यामुळे योग्य ते निकष तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जात असतात. आणि त्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कामाची संपूर्णपणे माहिती योग्य प्रकारे दिली जात असते. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यामध्ये एक मगाशी म्हटलं नाते संबंध म्हटलं नाही, खरं म्हटलं तर पण ज्यावेळी चांगले संबंध निर्माण होत असतात आणि त्या चांगल्या संबंधामधूनच सुसंवाद निर्माण होणं आणि तो सुसंवाद टिकून राहणं हे कर्मचारी व्यवस्थापनाच्या यशस्वी कार्यक्षमतेवरती अवलंबून असतं. थँक्स.